दी बेस्ट एम्प्लॉयमेंट कोऑप क्रेडिट सोसायटीची निवडणूक 9 वर्षांनी जाहीर करण्यात आली आहे। मात्र या निवडणूक प्रक्रियेतच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत प्रचंड हेराफेरी करण्यात आली असून काही पॅनलना झुकते माप देण्याचा प्रकार होत आहे। तसेच विद्यमान संचालक मंडळाने या सोसायटीत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुंबई इलेक्ट्रिक वर्क्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघाचे विठ्ठलराव गायकवाड यांनी केला। याबाबत त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना सविस्तर माहिती दिली। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आता बेस्ट एम्प्लॉयज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदांची निवडणूक सन 2025 ते सन 2030 सालासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी 16 जुलै 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आणि या निवडणूक कार्यक्रमान्वये 16 जुलैला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि 17 जुलै 18 जुलै 19 जुलै ते 23 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे। म्हणजे एक दिवस सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला नाही। दुसऱ्या दिवशी सभासद कामगारांना उसंत दिली नाही किंवा वेळ दिला नाही आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली 17 तारखेपासून 17 जुलै 2025 पासून। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घ्यायची तारीख 25 जुलैपर्यंत देण्यात आली। म्हणजे उमेदवारी अर्ज 2 दिवसात मागे घ्यावे 25 जुलैपर्यंत दिली। आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 25 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत वेळ दिली। किती वेळ दिली बघा, 25 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 म्हणजे जवळजवळ 12-13 दिवस। त्यानंतर 8 जुलै नंतर निवडणूक चिन्ह देण्यासाठी 11 ऑगस्ट 2025 ही वेळ दिली। 11 ऑगस्ट 2025 आणि काल 11 ऑगस्ट 2025 ला निवडणूक चिन्ह देण्यात आली। त्या अगोदर प्रस्थापित जे सोसायटीमध्ये पॅनल आहे बेस्ट कामगार सेना संघटनेचा उत्कर्ष पॅनल आहे, या पॅनलला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवार तारीख 8 ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक चिन्ह दिलं। बस बीएचईचं बस चिन्ह म्हणजे निवडणूक चिन्ह देण्याची वेळ ठरवली निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिसूचनेमध्ये 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता। आणि त्या अगोदरच बेस्ट कामगार सेनेचं पॅनल आहे उत्कर्ष पॅनल, या उत्कर्ष पॅनलला निवडणूक चिन्ह 8 ऑगस्ट 2025 ला देऊन टाकलं। निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही तक्रार काल दाखल केली। शनिवार रविवार होता, शनिवारी सगळीकडे निवडणूक चिन्ह आणि उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांची प्रचार सुरू झाला आणि चिन्ह आम्हाला दिलं। ते चिन्ह तर 11 ऑगस्टला देणार होते, चिन्ह 8 ऑगस्टला कसं दिलं, 9 ऑगस्टला तुम्ही डिक्लेअर कसं केलं? निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं, म्हणणार मी प्रूव्ह करू शकत नाही। अरे सोशल मीडियावरती व्हायरल झाले, बॅनर काढले,
व्हॉट्सअपवरती प्रचार सुरू झालाय. निवडणूक अधिकारी काल त्यांना दखल घेतली नाही आणि त्या उत्कर्ष पॅनलला बस BHCची बस खरं म्हणजे BHCची संबंधित कुठलंही चिन्ह देता कामा नये. BHCची बस असेल, इलेक्ट्रिक बल असेल, हा इलेक्ट्रिकचा सिम्बॉल आहे, बेस्टचा सिम्बॉल आहे बस, आणि तो देणं उचित नाही, तो देणं योग्य नाही. म्हणजे निवडणूक अधिकारी हा भ्रष्ट झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं चिन्ह अगोदरच दिलं, निवडणूक अधिसूचनेचा भंग केला आणि म्हणून आज आम्ही सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी आणि उपनिबंधक सहकारी संस्था अप्रभाग यांना आम्ही तक्रारी दाखल केलेली, खुलासा करा आणि हे निवडणूक चिन्ह गोठवा. अगोदर कसं दिलं आणि बेटच्या बसेचं सिम्बॉल कसा दिला, म्हणजे हा भ्रष्टाचार. आणि हा भ्रष्टाचार आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली. मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो, सन 1916 साली बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. त्यावेळी बेस्ट कामगार सेना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि ही बेस्ट कामगार क्रांती संघ यांनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनलची स्थापना केलेली होती. बेस्ट कामगार सेनेचे नेते होते सुहास सामंत आणि त्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलचे 16 उमेदवार विजयी झाले आणि सत्ता प्रस्थापित केली. बेस्ट कामगार सेनेचे 12 उमेदवार आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बेस्ट कामगार क्रांती संघाचे 5 उमेदवार. शरदराव प्रणित बेस्ट वर्कर्स युनियनचे 4 उमेदवार त्यावेळी विजयी झालेले होते. म्हणजे एकंदरीत बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 सभासदांपैकी बहुसंख्येनं आम्ही विजयी झाल्यामुळं आम्ही सत्ता स्थापन केली. उद्धव साहेबांनी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या कीर्तन कोरी यांना चेअरमन पद दिलं. कालांतर गेला, 1 वर्षाचाही नाही, आणि श्री सुहास सामंत यांचं 5वी बहुमत होतं, 12 उमेदवार होते, म्हणून त्यांनी आमच्या संघटनेचे उमेदवार पैशाचा आमिष दाखवून फोडले. युनियनमध्ये राजीनामा द्या आणि तुम्ही माझ्यामध्ये सामील व्हा, म्हणजे गद्दारी करण्यास भाग पाडलं. नीट आपण समजून घ्या. शशांकरावांचे 4 निवडून आलेले उमेदवार होते, संचालक होते, त्यांना सुद्धा सुहास सामंत यांनी फोडलं, आपल्याकडे घेतलं, सत्तेमध्ये घेतलं. संजय घाडीगावकर, विद्या चव्हाण आणि अजित बने या सर्वांना सत्तेमध्ये घेतलं. म्हणजे विरोध नको कोणाचा. सोसायटीचा कारभार करताना, सोसायटीचं कामकाज करताना कोणत्याही संघटनेचा किंवा निवडून आलेल्या संचालकांचा विरोध होता कामा नये, म्हणून बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सर्व निवडून आलेल्या संचालकांना बंद करायला लावलं त्या युनियनचं, आणि गद्दारी करून स्वतःकडे सगळं 5वी बहुमत घेतलं आणि सोसायटीचा कारभार करायला सुरुवात केली. या सरकारच्या गलतान कारभारामुळं 5 वर्षांना होणाऱ्या निवडणुका आज जवळजवळ 9 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होत आहेत.
म्हणजे 9 वर्ष बेस्ट कामगार सेना प्रणित बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री सुहास सामंत यांनी आपलं हुकूमत आपली सत्ता त्या बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अंमलात आणली आणि त्या बेस्ट कामगार बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार जवळजवळ 100 कोटीचा भ्रष्टाचार. तुम्ही कसा भ्रष्टाचार बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला बेस्ट प्रशासनानं कार्यालय दिले. मुख्य कार्यालय बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभागाचा 3ऱ्या माळ्यावर दिले तुलाबागा. कार्यालय दुसरं दिले दादरमध्ये कार्यालय दिले अनेक आगारामध्ये येवणार आगारामध्ये मुलुंड आगारामध्ये पश्चिम उपनगरामध्ये कार्यालय मजार सागर कार्यालय ओशिवरा आगार कार्यालय गोराई म्हणजे अशा ठिकठिकाणी ह्या बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कारभार करायसाठी कामकाज करायसाठी बेस्ट प्रशासनानं स्वतःचं कार्यालय दिले. पण यांना आवश्यकता भासली वर्मा हाऊस खरेदी करण्याची. कोर्टला वर्मा हाऊस आहे त्या वर्मा हाऊस मध्ये शरदरावच्या संचालकांनी कार्यालय खरेदी केलं. ते कार्यालय अस्तित्वात असताना श्री सुहास सामंत आणि 5वी बहुमत मिळवलेलं संचालक फोडून त्या संचालकांच्या साह्यानं दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्रॉडवे सिनेमा बिल्डिंग बाबूबाई भवानजीच्या दुकानाच्या वरती जागा खरेदी केली. नूतनीकरण करण्यासाठी म्हणजे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. आवश्यकता नसताना बोरोली विभागामध्ये बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी जागा खरेदी केली. जागा फक्त 1.5 कोटीची. खरेदी व्यवहार मात्र 6 कोटीचा दर्शवण्यात आला. खरेदी व्यवहारामध्ये माननीय श्री सुहास सामंत त्यांच्या मानद सचिव चेअरमन यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि एवढ्यावरच थांबले नाही तर बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारामध्ये असलेलं कार्यालय वर्मा हाऊस दादरच्या ब्रॉडवे विभागामध्ये असलेलं कार्यालय अनेक आगारामध्ये असलेलं कार्यालय मुलुंड आगारामध्ये असलेलं कार्यालय मजार सागरामध्ये असलेलं कार्यालय ओशिवरा आगारामध्ये असलेलं कार्यालय आणि गोराई आगारात असलेलं कार्यालय या कार्यालयाची पुनर्रचना डागडुजी केली नूतनीकरण केलं आणि या माध्यमातून हे नूतनीकरण करण्याचं काम मानद सचिव सोसायटीचे मानद सचिव श्री उमेश सारंग यांच्या मेहुण्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि सोसायटीचा चेअरमन असलेला कीर्तन कोळी यांनी बेस्ट उपक्रमामधला भाग म्हणून ठेकेदार त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि कोट्यावधीची रक्कम त्या लोकांनी हडप केली सोसायटी. म्हणजे सोसायटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे.
आणि म्हणून या भ्रष्टाचारांना धडा शिकवण्यासाठी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, देश कामगार क्रांती संघ आणि डाव्या विचारसरणीचे देश कामगार संघटना यांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनल स्थापन केले आणि या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही 21 उमेदवार संचालक पदासाठी उभे केले। त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी काल निशाणी दिली, ढाल आणि तलवार। समजून घ्या, हे परिवर्तन पॅनल मी 1990च्या बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये स्थापन केलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये मी 4 वेळा निवडून आलो। 4 वेळेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी निवडून आलो बहुमतानं। 1990 साली आलो, 1995 साली आलो, 2000 साली आलो आणि 4थ्या वेळेला मात्र 2005 साली आमचं पॅनल पडलं आणि विठ्ठलराव गायकवाड एकटा विजयी झाला। म्हणजे मी निवडून आलो। का निवडून आलो तर त्या सोसायटीमध्ये चांगला कारभार केलेला होता। एका दिवसामध्ये लोन पास करायचं, कर्ज पास करायची योजना आणली। सकाळी अर्ज केला, दुपारी कर्ज घेऊन जा। सोसायटीच्या माध्यमातून 20,000 लोन मिळत होतं। त्याची मर्यादा आम्ही 21 लाखापर्यंत दिली। 21 लाख कामगारांना लोन मिळू लागले आणि त्या लोनच्या माध्यमातून कमी व्याज दर केला। त्यावेळी शरदरावचं पॅनल होतं, त्यांनी 14% दर होता, तो आम्ही कमी केला 11%वर। म्हणजे व्याजदर कमी केले। आज मात्र 9 वर्षामध्ये फक्त 0.5% लोन कमी केलं व्याजदर। कुठलंही काम केलं नाही। जागा खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला। कार्यालयाचे नूतनीकरण करण्यासाठी प्रचंड कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे आज बेस्ट उपक्रमातला कामगार अधिकारी यांनी सोसायटीच्या सभासद पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली गेल्या 3 वर्षापासून। कारण हा भ्रष्टाचार लोकांना सहन झाला नाही, सहन होत नाही, म्हणून सभासदांनी, कामगारांनी, अधिकाऱ्यांनी राजीनामे सोसायटीला द्यायला सुरुवात आणि आमचं भागभांडवल परत करा, आमची रक्कम गुंतवलेली परत करा, डिपॉझिट गुंतवलेली परत करा। किती लोकांनी राजीनामे दिले असावेत? गेल्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 16,000 कामगारांनी राजीनामे दिले। ज्या सोसायटीचं 2016 साली 36,000 कामगार सभासद होते, ते आज मात्र किती कामगार राहिले? फक्त 15,093 कामगार सभासद आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार अधिकाऱ्यांनी, सभासदांनी राजीनामे दिले। आपला पैसा सुरक्षित नाही, पैसे आमचे परत करा, डिपॉझिट आमचं ठेवलेलं परत करा, शेअरची रक्कम आमची परत करा, अशा प्रकारचा नारा बीएसटी मध्ये सगळीकडे गेल्या 2-3 वर्षापासून फिरत आहे। मित्रांनो, सभासद कामगार सेवानिवृत्त झाले, त्यामुळं सभासद संख्या रोडावली। आपण नीट समजून घ्या, म्हणजे सोसायटीचा कारभार हा पारदर्शक नाही, सोसायटीचा कामकाज चुकीच्या पद्धतीने केलं, विद्यमान संचालक मंडळाने प्रचंड पैशाचा भ्रष्टाचार केला आणि म्हणूनच
आज आम्ही डाव्या विचारसरणीची बेस्ट कामगार संघटना आहे. बेस्ट कामगार क्रांती संघ आहे परिवहन विभागामधला आणि वीज पुरवठा विभागामधली मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आहे. यांच्या माध्यमातून आम्ही या सोसायटीचं परिवर्तन पॅनल स्थापन करून निवडणूक लढवित आहे. मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या बेस्ट उपक्रमामधल्या कामगारांची अवस्था न घर का न घाट काशी झाली आहे. अगदी गुलामासारखी वागणूक आता बीएचच्या कामगारांना मिळत आहे. बेस्टचा कामगार मुंबईतल्या जनतेची सेवा करतो, प्रवास सेवा, वीज पुरवठा पुरवण्याची सेवा करतो. पण या कामगाराची अवस्था अशी झालेली आहे की 1 एप्रिल 2016 पासून वेतन करार झाला नाही. म्हणजे गेले 10 वर्षापासून वेतन करार झाला नाही. मागणी पत्रावरील वेतन करार प्रलंबित आहे. सोसायटीची अशी दयनीय अवस्था झाली आणि शशांकराव बेस्ट वर्कर्स युनियन शरदरावचे सुपुत्र यांनी 2017 साली 9 दिवसाचा संप केला. संपामध्ये आम्ही सुद्धा सामील झालो. 100% कामगार संपामध्ये उतरलेले होते. 100%. 9 दिवस संप केला, वेतन करार झाला नाही. फक्त ज्युनियर ग्रेड कामगारांना रेग्युलर ग्रेड दिली, थकबाकी रक्कम दिली नाही, संप मागे घेण्यात आला आणि बेस्ट प्रशासनाच्या गळ्यामध्ये गळा घालून शशांकरावांनी आउटसोर्सिंग, खाजगीकरणाचा, कंत्राटी पद्धतीने बसेस देण्याचा करार केला. आणि आज अवस्था बघताय बीएसटी कडे स्वतःच्या मालकीच्या फक्त 400 बसेस, 450 बसेस राहिल्या. सगळ्या बसेसचं खाजगीकरण करून टाकलं. ठेकेदारांना बसेस दिल्यात, ठेकेदाराने बसेस आणल्यात आणि आमचे राजकीय नेते, देश कमिटी सदस्य फीत कापून त्या खाजगी बसचं उद्घाटन करतात. ड्रायव्हर कामगारांना वीज पुरवठा विभागामध्ये, इतर विभागामध्ये प्रशासकीय लिपिकाचं काम दिलंय, वेतन दिलं जात नाही. त्याला ड्रायव्हरच वेतन, सोयी सवलती दिल्या जात नाही. 5 वर्षापासून या कामगारांना लिपिक पदाचं काम करायला सांगितलं. अगदी वीज पुरवठा विभागामध्ये बिल वाटण्याचं काम, मीटरचं रिडिंग घेण्याचं काम. कारण गेली 5-7 वर्ष पदं भरायची नाहीत. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची रिक्त पदं भरायची नाहीत. रिक्त पदावर कामगारांना पदोन्नत्या दिल्या जात नाहीत. कुणालाही पदोन्नती द्यायची नाही, रिक्त झालेली पदं भरायची नाहीत. बीएसटी आर्थिक तोट्यामध्ये आहे म्हणून सांगायचं आणि ह्या सदराखाली कामगारांना जे मिळत होतं, शिष्यवृत्ती कामगारांच्या मुलांना मिळत होत्या, त्या गोठवल्या. प्रत्येक वर्षी रजा प्रवास भत्ता मिळत होता, तो गोठवला. ओव्हर टाइम मिळत होता, तो गोठवला. रविवार सुट्टीच्या दिवशी काम केलं डबल मिळत होता, तो गोठवला. म्हणजे अनेक भत्ते आणि सोयी सवलती गोठवल्या. बेस्ट प्रशासन सांगतंय आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत. ज्या बेस्ट उपक्रमामध्ये 42,000 कामगार काम करीत होते, परिवहन विभाग, अभियांत्रिकी विभाग, प्रशासकीय विभाग आणि वीज पुरवठा विभाग, यामध्ये 42,000 कामगार काम करीत होते. आज मात्र या सर्व विभागाचे कामगार फक्त 26,000 आहेत.
सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या जागा भरल्या नाहीत आणि कामगारांना पदोन्नती दिली जात नाही, रिक्त जागा भरल्या जात नाही। हा सगळा प्रकार शरद रावनी केलेल्या, शशांक रावनी केलेल्या आउटसोर्सिंग कराराचे, आणि या आउटसोर्सिंग कराराला बेस्ट कमिटीमध्ये असलेले श्री सुहास सामंत 21 वर्षापासून आहे म्हणून सांगतात आणि त्यांनी मंजुरी दिली। आज मात्र म्हणताय बेस्टच्या खाजगीकरण हाणून पाडण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल। दुई तोडी भांडूळ आहे। एका बाजूला मंजुरी द्यायची, एका बाजूला खाजगीकरणाला मंजुरी द्यायची आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ते खाजगीकरण हाणून पाडू म्हणून सांगायचं। म्हणजे कामगारांची किती दिशाभूल, कामगारांची फसवणूक। आणि आता फसवणूक करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून भाजपचे आमदार प्रसाद यांनी अत्यंत युनियन आणली आणि या सगळ्या युनियन मध्ये गद्दारी करणारा संजय गाडीवकरला त्यांनी घेतला आपल्या बरोबर। विधान परिषदेमध्ये त्यांनी आवाज उठवला। बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युएट मिळत नाही। बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी कोरोना महामारीमध्ये जीवावर उदार होऊन अत्यावश्यक सेवेमध्ये काम केलं, त्या कामगारांना कोरोना भत्ता दिला नाही। मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला कोरोना भत्ता, मंजूर केलेला कोरोना भत्ता महानगरपालिकेला मिळाला, पण बेस्ट उपक्रम महापालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे, त्या उपक्रमामधल्या कामगार अधिकाऱ्यांना कोरोना भत्ता दिला नाही। आमदार प्रकाश लाड यांनी सांगितलं हा भत्ता मी मिळवून देतो, ग्रॅज्युएटीची रक्कम मिळवून देतो, पदोन्नती देण्यास भाग पाडतो बेस्ट प्रशासनात। उदय सामंत उद्योग मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये प्रकाश लाड यांना आश्वासन दिलं, प्रसाद लाड यांना आश्वासन दिलं की बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम देणार, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना कोरोना भत्त्याची रक्कम देणार, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना पदोन्नती देणार, भाग पाडणार। आणि मित्रांनो, उद्योग मंत्र्यांनी त्याला साथ दिली। प्रसाद लाड यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कोर्टला सभा बोलवली, वचनपूर्ती, बॅनर लागले, पोस्टर लागले, व्हॉट्सअपवरती माहिती मिळाली आणि आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये गेलो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी जनरल मॅनेजरना चेक दिला, धनादेश दाखवण्यात आला, धनादेश दिला जनरल मॅनेजरच्या हातात। त्याच्यामध्ये कोरोना भत्त्यासाठी 78 कोटी रुपये दिले, ग्रॅज्युएटी रक्कमसाठी हजारो कोटी रुपये दिले, दाखवण्यात आलं। सेवानिवृत्तीत झालेल्या कामगारांना ग्रॅज्युएटी आजही मिळत नाही, दिली नाही, कोरोना भत्ता दिला नाही। आता माझ्या युनियनने कोरोना भत्ता मिळावा म्हणून कोर्टामध्ये कुठेही केस फाईल केली नाही, पण प्रसाद लाड आणि तो त्यांचा समर्थक संजय गाडीवर सांगतोय गायकवाड साहेबांनी कोर्टामध्ये दावा दाखल केल्यामुळं कोरोना भत्ता दिला जात नाही। खोटं सांगतायत, लबाडीचं सांगतायत। कोरोना भत्ता मंजूर केलाय महापालिका आयुक्तांनी,
महानगरपालिकेच्या कामगारांना आणि बेस्ट कामगारांना मंजूर केलेल्या भत्त्यासाठी कोर्टात जाण्याचा मूर्खपणा कुठलाही कामगार नेता करणार नाही. मंजूर झालाय, पैसे नाहीत म्हणून वाटला जात नाही. आणि मात्र चोरांच्या उलट्या बोंबा. प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांतर्फे ज्येष्ठ प्रशासनाला धनादेश दिला ग्रॅज्युटी रक्कम वाटण्यासाठी आणि करोना भत्ता वाटण्यासाठी. आणि तो धनादेश कुठं गेला? प्रकाश लाडलाच प्रसाद लाडलाच विचार, आमदारांना गेला कुठे? उदय सामंतला विचारा कुठं गेला तो धनादेश, त्याची रक्कम कुठं गेली? बेस्ट कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली नाही, बेस्ट कामगारांना कोरोना भत्ता वाटला नाही. त्यामुळं आज या सोसायटीमध्ये 5 पॅनल आहेत. 5 नीट आपण समजून घ्या. सोसायटीच्या निवडणुकीमध्ये 5 पॅनल. म्हणजे हे एवढी पॅनल कशासाठी उभी राहिली? सत्ताधारी पार्टीची 2 पॅनल आहेत. राजकारण मोठं आहे. सोसायटीची सत्ता काबीज केल्यानंतर त्यांना दाखवायचं आहे की सरकारला हे सगळे कामगार बीएचच्या आमच्या बरोबर आहेत. आणि मग त्यांना काय करायचंय? या सोसायटीच्या वसाहती आहेत त्या बिल्डरच्या घशात घालायचे, मोठे मोठे मॉल उभे करायचे, बहुमजली इमारती उभ्या करून कोट्यावधी रुपयाचा मलिदा कमवायचा आहे. त्यांचा एकंदरीत प्लॅन आहे. अदानी कंपनी व्यवस्थापनाला ही सगळी रक्कम, ही सगळी जागा द्यायची. सॉरी, आणि या बीएचईच्या जागा, आगाराच्या जागा विकायच्या आणि बीएचईला आर्थिक अडचणीमधून काढलं असं मुंबईतल्या जनतेला भासवायचं. आणि यासाठी ही सोसायटी ह्या सगळ्या राजकीय लोकांना हवे. बीएचईची साथ सगळ्या राजकीय नेत्यांना हवे. माझी संघटना मात्र अंतर्गत कामगारांची आहे. नीट आपण समजून घ्या. मी शिवसेना उपनेता आहे, उबाटा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा मी उपनेता आहे. परंतु माझी संघटना ही अंतर्गत कामगारांची आहे. बृहन्मुंबईचा वीज पुरवठा म्हणजे कुलाब्यापासून माहीमपर्यंत, सायनपर्यंत आणि सायनपासून भाईंदरपर्यंत, सायनपासून मुलुंडपर्यंत उपनगरातला वीज कामगार आणि डहाणूमध्ये जे थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे त्यामधला कामगार, त्या कामगारांची ही मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन अंतर्गत कामगारांची कुठल्याही पक्षाची नाही, ही अंतर्गत कामगारांची संघटना मान्यताप्राप्त महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1946 नुसार मान्यताप्राप्त प्रातिनिधिक संघटना. वेतन करार करण्याचे, सोयी सवलतीचे करार करण्याचे अधिकार हे माझ्याकडे आहे. बृहन्मुंबईच्या वीज पुरवठा, बृहन्मुंबई म्हणजे उपनगर आणि मुंबई शहर. मित्रांनो, आपण परिवहन खात्यामध्ये आम्ही बेस्ट कामगार क्रांती संघ स्थापन केला. अंतर्गत कामगार कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही, कुठल्याही पक्षाशी आम्ही संलग्न नाही. आणि म्हणून या अंतर्गत कामगारांच्या युनियनने तसा तो बेस्ट कामगार
संघटना सुद्धा अंतर्गत कामगार आहेत, डाव्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्याबरोबर युती करून आम्ही परिवर्तन पॅनल स्थापन केले आणि या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही हा वचननामा आपल्याकडे सादर केला. या वचननाम्यामध्ये स्पष्ट केलंय, शैक्षणिक कर्ज असेल, तातडीचं कर्ज असेल, दीर्घ मुदतीचं कर्ज असेल, सगळ्या कर्जामध्ये आम्ही वाढ करणार आणि सगळ्या कर्जावरील व्याजदर आम्ही कमी करणार आश्वासन दिलं. कर्जाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारले जातील, त्वरित कर्ज मंजूर केलं जाईल आणि त्याच दिवशी त्याला वितरित करण्याची सुविधा दिली जाईल. अशा प्रकारच्या पद्धतीनं कर्जाला विम्याचं संरक्षण दिलं जाईल. अपघातानं नैसर्गिक कारणानं मृत झालेल्या कामगारांना विम्याचं संरक्षण दिलं जाईल. मेडिकल योजना अंमलात आणली जाईल. मग सभासद कामगाराच्या आई वडील बायको मुलं यांच्यासाठी मेडिक्लेम योजना अंमलात आणली जाईल. कामगारांची मुलं आहेत, त्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना अंमलात, शैक्षणिक कर्ज मंजूर करण्याची योजना अंमलात आणली. म्हणजे अशा एकंदरीत कामगारांना गृह कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्थांची मदत घेतली जाईल. अशा एक नवे 19-20 मुद्द्यांचा वचननामा या सोसायटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर केलाय. आता हे आमचं एक पॅनल. दुसरं पॅनल आहे शरदराव यांचे सुपुत्र शशांकराव यांनी या बेस्ट उपक्रमाचं खाजगीकरण केलं आणि कामगारांना देशोधडीला लावलं. त्या शशांकरावांनी त्यांच्या नावानं बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल म्हणून त्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं. तिसरं पॅनल आहे यांनी भ्रष्टाचार केलाय प्रचंड, बेस्ट कामगार सेना. ते म्हणतात आमच्या बरोबर मनसे, पण आज सत्तेमध्ये ते नव्हते मनसेवाले, आता त्यांनी घेतलंय मनसेना. पण सत्तेमध्ये तुम्ही होता, प्रचंड भ्रष्टाचार केला, त्यामुळे बीएचचे कामगार त्यांना नाकारणार आहे. त्यांनी त्यांचं पॅनल उभं केलंय उत्कर्ष पॅनल. नीट आपण समजून घेतलं पाहिजे. आणि चौथं पॅनल आहे ते प्रसाद लाड. प्रसाद लाडनी एक पॅनल उभं केले. बीजेपीचे प्रसाद लाड आमदार आहेत. एकनाथ शिंदेची संघटना, नारायण राणेंची संघटना आणि प्रसाद लाड यांची संघटना, श्री संजय घाडेगाव यांची दी इलेक्ट्रिक संघटना, अशा 4 संघटना एकत्र करून त्यांनी पॅनल बनवलं. काहीतरी कुबेर का काहीतरी म्हणजे धनवान पॅनल मला वाटतं, असं पॅनलचं नाव काहीतरी दिलेलं आहे. आणि भाजपच्या दुसरी जी संघटना आहे भाजप प्रणित, त्या संघटनेनं स्वतःचं एक अस्तित्व म्हणून पॅनल उभं केलं. मित्रांनो, अशी 5 पॅनल आहेत मैदानात. मतदान आहे 15,093 मतदान, फार कमी मतदान. सभासद कमी झालेले आणि पॅनल आहेत 5. मी आपणाला विश्वास देतो
वीज पुरवठा विभागामध्ये माझ्या संघटनेला केलेलं काम आम्ही 2011-12 बोनसची केस आम्ही जिंकली. बेस्ट कामगारांना 7.25% 2011-12 आणि 12-13ला 7.25% बोनस द्यायचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला. द्यावा लागेल बोनस. आम्ही केस जिंकली. अभिलेखक कामगार आणि कॅशियर कामगारांना 1 ऑगस्ट 2012 पासून कराराचे लाभ दिले नाहीत. प्रोरेटा दिला नाही, भत्ता दिला नाही. कोर्टाने आदेश दिलाय की या कामगारांना 1 ऑगस्ट 2012 पासून प्रोरेटा भत्ता वेतन कराराप्रमाणे आणि कॅशियर कामगारांना भत्ता दिला पाहिजे. निकाल दिलाय. मित्रांनो, बेस्ट प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. बीएससीची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. कसे देणार पैसे? बोनसचे पैसे कसे देणार? कॅशियर कामगारांना पैसे कसे देणार? अभिलेखक कामगारांना पैसे कसे देणार? मित्रांनो, वीज पुरवठा विभागामध्ये बिल वाटायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं बीएससी प्रशासनानं आणि कंत्राटी पद्धतीचा करार आम्ही केला नाही. मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने केला नाही आणि ते कंत्राट रद्द करा म्हणून आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि औद्योगिक न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ते कंत्राट रद्द करायला सांगितलं. आणि त्या विभागामध्ये बिल वाटण्यासाठी जे कामगार आहेत 57 जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागावर कामगारांची भरती करा, कामगारांना पदोन्नती द्या असा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला. मी आपल्याला सांगतो की बीएससीनं आर्थिक परिस्थिती वाईट आहे म्हणून महागाई भत्ता गोठवण्याचा नोटीस दिली युनियनला. सगळ्या बेस्ट कामगारांचा महागाई भत्ता गोठवणार. आम्ही कामगार आयुक्ताकडे धाव घेतली, रेफरन्स फाईल केला आणि कामगार आयुक्तांनी कराराप्रमाणे महागाई भत्ता गोठवता येणार नाही म्हणून सांगितलं आणि औद्योगिक न्यायालयानं करार असल्यामुळे महागाई भत्ता गोठवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा सांगितलं बेस्ट प्रशासनाला महागाई भत्ता गोठवता येणार नाही. म्हणजे बेस्ट उपक्रमातल्या कामगार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आम्ही गोठवून दिला नाही. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.